युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. हा महाराष्ट्र बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा नाही, हा महाराष्ट्र टिळकांचा आहे, सावरकरांचा, आरक्षेचा आहे, हा मनुवाद्यांचा आहे, असा एक हरामखोरांचं वक्तव्य आहे की हा महाराष्ट्र बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा नाही. माझं एकच म्हणणं, हा दगड खातं की भू खाते, काय खातं? बापाच्या भरोशा उडून राहिला. जो बाप, ह्या बापानं बोलण्याचा अधिकार दिला, ह्या बापानं संविधान दिलं, तर ह्या आरक्षणाचा तरतुदी, आरक्षणाची तोडमोड करणारे हे हरामखोर आरक्षणचे लोक झगडे करून राहिले. तुम्हाला असं वाटत नाही का? अरे हा जे मातक समाज आहे, हा मातक समाजातील काही मनुवादी भडवे या जातीवादी आणि आरक्षणाची तोडमोड करण्यासाठी हे रस्त्यावर उतरलेले आहे. माझं एकच म्हणणं आहे, संविधानात तुम्हाला आंदोलन करण्याचा परमिशन दिलेली आहे, बोलण्याचा अधिकार दिला आहे, तर बोला. आपण असं काही बोलू नका की बौद्धांवर बोला, महाराष्ट्र बोलून राहिले, तुम्ही बौद्धांवर बोलून राहिले, बोला. पण मी म्हणत आहे, महामानवाच्या विचारावर बोलू नका. हा महाराष्ट्र बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा आहे, हा भारत बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा आहे, कोणाच्या बापाचा नाही, हे लक्षात ठेवाला. नाहीतर जिथून आले तिथंच गाळले जाल. कळलं का? जिथून आले तिथंच गाळले जाल. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे, कोणाच्याच बापाचं नाही, तुमच्या जन्म दिलेल्या बापाचं पण हे योगदान नाही आहे. तुमच्या बापाला विचारून या, तुमच्या मायला विचारून या की बाबासाहेबाचं योगदान कसं आहे. बाबासाहेबाचं योगदान सूर्यासारखं आहे. सूर्याला तरी लाज येईल, चंद्रतारे तरी लाजेल, पण बाबासाहेब आंबेडकर असा तारा चमकणारा आहे की तो 24 तासही चमकतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर, आचारावर राजकारण खेळू नका, आंदोलन करू नका. तुम्ही बौद्धांना बोला, आम्ही खपून घेणार, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर, आचारावर आणि महाराष्ट्रात तुम्ही काही तोडमोड करण्याची कोशिश केली तर तुम्हाला जिथं आले तिथंच गाळल्याशिवाय राहणार, हे लक्षात ठेवा. तुम्ही महाराष्ट्रामध्ये अशांतता फैलून राहिले, जाती जातीमध्ये तुम्ही घेराव निर्माण करून राहिले, जाती जातीमध्ये तुम्ही भांडण लावण्याचं कारस्थान चालू आहे तुमचं. ज्या बापानं तुम्हाला खाण्याची, ज्या बापानं तुम्हाला राहण्याची, ज्या बापानं तुम्हाला जिंदगी जगण्याची सवलत दिली, त्याच बापाला बेमान झाले. अरे दिलं भिमान, खा गुमान, नाहीतर कुत्र्यासारखी हालत राहिली असती तुमची. पण तुम्हाला माज आलेला आहे असं मला वाटत आहे. काही मातक समाजातील काही भडवे लोक नालीतले किडे आहे. मी सगळा मातक समाजाला बोलत नाही, त्याच्यामध्ये 30 ते 40% असे मातंग आहे, सुशिक्षित आहे, अशिक्षित नाही, सुशिक्षित नोकरीदारीवर लागलेले लोक आहात आणि बाबासाहेबांच्या विचाराने चालतात. असेच काही किडे माकोडे नालीतले रेंगणारे किडे असतात, ते हेच गंदगी करत असतात आणि हेच गंदगी करून राहिले, जातीवाद करून राहिले. आरक्षेचे लोक आहे, आरक्षेचे लोक सगळे लावून राहिले, कारण याचा बाप बाबासाहेब आंबेडकर नाही, याचा बाप आरक्षेचे लोक होते, याचे बाप आहे. कळलं काय? अरे तुमच्या बापाने जन्म दिला असेल तुम्हाला, पण जनावर म्हणून पैदा झाले होते आणि माझ्या बापानं तुम्हाला माणूस म्हणून पैदा केलाय, लक्षात ठेवा. बापाला विसरू नका. हजार असेल तुमचे बाप, तर आरक्षेचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे, लक्षाला विसरायचं नाही. कारण हे जे संविधानाचं पुस्तक आहे, याच्यावरच भारत चालतो, तुमच्या बापाच्या पोती पुनारावर नाही. समजलंच काय? हा भारत माया बापाने लिहिलेल्या पुस्तकावर चालतो, तुमच्या आरक्षेच्या बापाच्या पोती पुराणावर नाही, हे लक्षात ठेवा. माया बापाचं योगदान इथं असं आहे भारतावर की कोणाच्याच बापाचं नाही. माया बापानं एवढं काही करून ठेवलं तर तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे रे, लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही जाती जातीमध्ये झगडून राहिले. कसा 59 जाती चांगल्या गुणा गोविंदाने राहत होत्या, त्याच्यामध्ये आरक्षकचे काही फळवे आणि ते देवेंद्र फडणवीसचं बीजेपीचं सरकार येऊन मिरवून राहिलं, तिथं गोट्या खेळून राहिला, एकामेकाला भांडणं करण्याची, आगीत तेल टाकण्याचं कारस्थान चालू आहे, दुसरं काहीच नाही. ते झगडे कशाला लावून राहिले? तुम्हाला शांतता आवडत नाही का? हा महाराष्ट्र बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा आणि हा हरामखोर म्हणतो सावरकरांचा आहे, मनुवाद्याचा. अरे मनुवाद्याचा, सावरकरांचा कदापि होऊ शकणार नाही. हा महाराष्ट्र, तुमचे बाप दाई आले ना, कितीही पैदा झाले तरीही नाव कधी बदलू शकणार नाही.
कारण तुम्ही आरक्षणाच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे लोक आहात, गु खाणारे लोक आहात, दगड खाणारे लोक आहात, माणूस तोडी आहात, तुम्ही जनावर झालेले आहेत. अरे ज्या बापानं आरक्षण दिला आपल्याला, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, जे आपल्याला आरक्षण दिलं त्या आपल्याला आरक्षणाच्या चौकटीत कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आरक्षण लागते आपल्याला त्या गोष्टी समजावून सांगितल्या आपल्या बापानं. आणि एकच नारा सांगितलं होता बापानं, शिका, संघटित आणि संघर्ष करा. हा नारा तुम्ही जोपासला नाही, भिकाड आहे हो. तुम्ही त्या आरक्षणाच्या भोकात घुसले आणि तिथे जाऊन तुम्ही स्वतःच जिंदगी बर्बाद करून टाकली. आणि आता काय, तुम्ही जेव्हा बौद्धांची प्रगती झाली ते पाहू शकून राहिले नाही हरामखोरांनो. आणि तुम्ही काय म्हणून राहिले, वर्गीकरण करा, वर्गीकरण करा, वर्गीकरणाच्या मागे लागले. आणि तुम्ही त्या आरक्षणाचा ताटाला भोंग पाडून तिथं हागून राहिले तुम्ही. अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला, लाजा. तुमची लाज शरम आहे सगळी नदीनं वाहत गेली मला असं वाटत आहे. अरे ज्या बापानं तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला, त्या बापानं तुम्हाला माणूस बनून बनण्याचा अधिकार दिला, ज्या बापानं तुम्हाला लढण्याचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला, आणि तुम्ही काय बोलता मुंबईच्या ठिकाणी जाऊन की हा महाराष्ट्र बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे, म्हणजे बापानं बोलायला शिकवलं, बापानं जन्म दिला, बापाले बेमान झाले. बेमान आहे हो, कुठं भोगान, बापाला बेमान झालेले लोक आहात तुम्ही. कळलं काय, बापाला बेमान होऊन राहिले. ज्या बापानं हक्क दिला त्या बापाला लढा शिकवायला शिकवला, हक्क कसा मागायचा शिकवला, आणि त्याच बापाला बेमान झाले. तर तुमच्यासारखी नराधम कामाचे नाही. तुम्ही आमचे भाऊ होऊच शकत नाही, लक्षात ठेवा. कारण तुम्ही बाप विसरले, बापाला बेमान झाले. कळलं का. जय भीम, जय शिवराय.